तुका रिलेशन फंक्शन धाडटाच आय सोदलायच व्हिडिओ कितले अपलोड केले आता टॉर्क ऑन बार मैग्नेट, टॉर्क ऑन बार मैग्नेट आणि बार मैग्नेट किती आहे मॅग्नेटिक डायपोल नु मॅग्नेटिक डायपोल टॉर्क ऑन बार मैग्नेट किती आहे मॅग्नेटिक डायपोल placed in uniform magnetic field, placed in uniform magnetic field. Torque on a bar magnet placed in uniform magnetic field. आता बघा सपोज हांगा असा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हो किती युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड सपोज हांगा एक बार मॅग्नेट आसा हांगा सपोज हांगा एक बार मॅग्नेट आसा असो हो किती बार मॅग्नेट हो किती आसतलो सेंटर ओ सपोज हो किती साउथ पोल आणि हो किती नॉर्थ पोल आता मॅग्नेटिक मुवमेंटाचे डायरेक्शन किती आसतले फ्रॉम साउथ पोल टू नॉर्थ पोल अशे अशे आसतले मॅग्नेटिक मुवमेंटाचे डायरेक्शन फ्रॉम साउथ पोल टू नॉर्थ पोल आणि हो बार मॅग्नेट विथ दी मॅग्नेटिक फील्ड कितले अँगल करता थीटा अँगल करता आता म्हाका सांग हो लेंथ किती आसतलो एल हो लेंथ किती आसतलो एल टोटल डिस्टन्स किती 2l म्हाका सांग साउथ पोला कडेन पोल स्ट्रेंथ किती आसतले m नॉर्थ पोला कडेन पोल स्ट्रेंथ किती आसतले m आता किती जातले हांगा मॅग्नेटिक फील्ड आसा पळय हे नॉर्थ पोलाचेर फोर्स लायतलो असो आणि हो मॅग्नेटिक फील्ड आसा पळय साउथ पोलाचेर फोर्स लायतलो आणि बार मॅग्नेट किती जातलो रोटेट बेसिकली बार मॅग्नेट किती जातलो रोटेट जातलो जे फोर्स लागतले मॅग्नेटिक फोर्स आणि बार मॅग्नेट किती जातलो रोटेट जातलो आणि तिचे टॉर्क लागतले रोटेशन म्हणल्यार टॉर्क न्हू आणि टॉर्काचे फॉर्म्युला किती आसतले सेम जे तुम्ही शिकला m b sin थीटा और फॉर्म्युला करंट कॅरिंग लूपाचेर बी टॉर्क लागता न्हू तेन्ना बी आमी फॉर्म्युला बरयताले आता बार मॅग्नेटाचेर बी टॉर्क लागता तेका लागून बी आमी सेम फॉर्म्युला यूज करतले md sin थीटा बट थंय फॉर करंट कॅरिंग लूप एमाच व्हॅल्यू आमी कशें फाइंड करताले n i a सारखे बट फॉर बार मॅग्नेट एमाच व्हॅल्यू आमी कशें कॅल्क्युलेट करतले स्मॉल m into 2l and theta किती what is theta angle between m vector and e vector angle between magnetic moment vector and magnetic field vector m vector आणि b vector मध्ये अँगल किती आहे theta कोणता अँगल theta m vector आणि b vector अँगल किती आहे theta mb sin theta हम बाहर मॅग्नेटिक डायपोल नु इथे साउथ पोल भी असा नॉर्थ पोल भी असा साउथ पोल नॉर्थ पोल किती आहे मॅग्नेटिक डायपोल्स करके तो याद रखना बार मैग्नेट इज बिहेविंग लाइक मैग्नेटिक डायपोल इलेक्ट्रिक डायपोला कशे दिता इलेक्ट्रिक डायपोल असल्यार हांगा कितले टॉर्क लागताले p sin थीटा बार मॅग्नेट असल्यार mb sin थीटा अब न्यू टॉपिक एटम एस एटॉमिक डायपोल एटम एस एटॉमिक डायपोल पहला पॉइंट करेगा वी नो इनसाइड एटम electron revolves around the nucleus which produces current and so atom behaves like magnetic dipole or atomic dipole atom पे एटम
एटम एटमा कडेन कितें आसता न्यूक्लियस आसता न्हू आनी कितें आसता शेल आनी शेला भितर कितें आसता इलेक्ट्रॉन्स सपोज इलेक्ट्रॉन अशें मोशन करता फॉर एग्जांपल अशें इलेक्ट्रॉन रिवॉल्व करता न्हू अराउंड द न्यूक्लियस इलेक्ट्रॉन अशें मोशन करता तर करंटाचें मोशन कशें आसतलें अशें अपोजिट टू द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन सो आतां तुका अशें दिसना की एटमा भितर करंट आसा एटमा भितर करंट आसा आनी करंटाचें डायरेक्शन अशें आसा आतां पळया कर्ल द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ करंट थंब खंय पॉइंट करता वयर पॉइंट करता न्हू म्हळ्यार एटम कितें प्रोड्यूस करता मॅग्नेटिक मुवमेंट आमी मॅग्नेटिक मुवमेंटाचें डायरेक्शन कशें फायंड करतात कर्ल द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ करंट थंब खंय पॉइंट करतलो तोच कितें आसतलो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट म्हळ्यार हो एटम आसा पळय तो कितें प्रोड्यूस करपाक लागला मॅग्नेटिक मुवमेंट सारकें बरें एटमा भितर इलेक्ट्रॉन आसता इलेक्ट्रॉन रिवॉल्व करता एटम इलेक्ट्रॉन रिवॉल्व केल्यार आमकां कितें मेळटलें करंट कॅरिंग लूप मेळटलें करंट लूप कितें आसता मॅग्नेटिक डायपोल करंट लूप कितें आसता मॅग्नेटिक डायपोल सो बेसिकली हो एटम आसा पळय दिस एटम will behave as magnetic dipole मॅग्नेटिक डायपोल म्हणपाक शकता तुम्ही और आमी कितें म्हणपाक शकता हेका एटॉमिक डायपोल कळ्ळें कळ्ळें पळय हो एटम आसा इलेक्ट्रॉन रिवॉल्व करता करंट अशें रिवॉल्व करताले म्हळ्यार एटमा भितर करंट आसा म्हळ्यार एटम कितें आसतलो एटम कशें बिहेव करतलो मॅग्नेटिक डायपोला भशेन बिहेव करतलो मॅग्नेटिक डायपोल म्हणपाक शकता तुम्ही और आमी कितें म्हणपाक शकता तेका एटॉमिक डायपोल पण आमी कितें बरयता वी नो इनसाइड एटम इलेक्ट्रॉन रिवॉल्व्स अराउंड द nucleus which produces current and so atom behaves like magnetic dipole or atomic dipole पण हे चॅप्टरा भितर आमी एटमा कशें दाखयतले हो एटम न्हू आमी एटमा अशें दाखोवपा ना आमी कितें करतले एटमा जाग्यार आमी अशें बरयतले एटमा जाग्यार आमी हो सिंबल दाखयतले हो कितें हो सिंबल कोणाचो एटॉमिक डायपोल चॅप्टरा भितर सपोज एक मटेरियल आसा मटेरियला भितर आमी एटम अशें दाखयतले ना मटेरियला भितर अशें एरो दाखयतले की एरो कितें रिप्रेझेंट करता एटॉमिक डायपोल कितें कळ्ळें ईच एटम इज बिहेविंग लायक एटॉमिक डायपोल कशें आसता समज ते न्हू ते मॅग्नेटिक फिल्डाचं डायरेक्शन जाता हां ते types of magnetic material and non-magnetic material. Magnetic material and non-magnetic material. आता पळय हे चॅप्टरांत मॅग्नेटिक मटेरियल कोण आसतलो हे चॅप्टरा भितर मॅग्नेटिक मटेरियल कोण आसतलो दोन टायपाचे आमी मॅग्नेटिक मटेरियल शिकतले एक आसतले पॅरामॅग्नेटिक मटेरियल एक आसतले पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि एक आसतले फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे दोन्ही मटेरियल कितें मॅग्नेटिक मटेरियल आता नॉन मॅग्नेटिक मटेरियल कोण आसतलो डायामॅग्नेटिक मटेरियल डायामॅग्नेटिक मटेरियल कितें आसतलो नॉन मॅग्नेटिक मटेरियल आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि पॅरोमॅग्नेटिक मटेरियल सॉरी पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल कोण कितें आसतलो मॅग्नेटिक मटेरियल म्हणल्यार कितें हे डायामॅग्नेटिक मटेरियला कडेन एटॉमिक डायपोल आसतले ना एटॉमिक डायपोल्स आसतले ना इंड्यूस्ड डायपोल आसतले ते आमी मुखार शिकयलो एटॉमिक डायपोल्स आसतले ना बट फॉर पॅरामॅग्नेटिक मटेरियल एटॉमिक डायपोल्स आसतले यस हांगा एटॉमिक डायपोल्स आसतले यस
आता हो कितें आसता फेरोमॅग्नेटिक मटेरियल बी कितें मॅग्नेटिक मटेरियल पॅरामॅग्नेटिक मटेरियल बी कितें मॅग्नेटिक मटेरियल बट हो कितें आसता स्ट्रॉंग मॅग्नेटिक मटेरियल आनी हो कितें आसता वीक मॅग्नेटिक मटेरियल मागीर शिकेल पळय सॉफ्ट आयर्न कोर तो कितें आसतालो स्ट्रॉंग फेरोमॅग्नेटिक मटेरियल सो फर्स्ट आमी हे शिकया डायामॅग्नेटिक मटेरियल फर्स्ट वन कितें डायामॅग्नेटिक आणि कितें आसता इन डायामॅग्नेटिक मटेरियल each atom consists of paired electrons. So resultant या so net magnetic moment of each atom is 0. But किती जाता बरं हांगा suppose a diamagnetic material आणि ह्याच्या भितर किती आसा एटम्स आसात अशे for diamagnetic material आणि ह्याच्या भितर किती आसा एटम्स आता एटम्स आम्ही सारखं पळया हांगा समज हांव एक एटमा पळयता हांगा एक एटम हांवें झूम करून पळयलो हांगा सो एटमा भितर किती आसा न्यूक्लियस आणि किती आसा शेल आसा आणि हे डायमॅग्नेटिक एटमा कडेन किती आसा पेड इलेक्ट्रॉन्स आसात म्हणजे दोन इलेक्ट्रॉन आसात एक इलेक्ट्रॉन असल्यार अनपेड दोन इलेक्ट्रॉन असल्यार पेड आता किती जातलो बरं हो इलेक्ट्रॉन अशें मोशन करतलो हे सायडीन मोशन करतलो सो हे इलेक्ट्रॉनाक लागून करंट कशें आसतलें अशें हो इलेक्ट्रॉन हेच्या अपोजिट मोशन करतलो असो हो इलेक्ट्रॉन अशें मोशन करता सो करंट अशें आसतलें हो इलेक्ट्रॉन अशें मोशन करता तर करंट कशें आसतलें अशें नेट करंट लुपा भितर नेट करंट कितलो आसतलें 0 न्हू I नेट 0 म्हळ्यार मॅग्नेटिक मोमेंट बी कितें आसतलें 0 म्हळ्यार हो एटम आसा पळय तो मॅग्नेटिक मोमेंट शो करता ना हो एटम एटॉमिक डायपोल आसतलो ना म्हळ्यार हांगा एटम आसा पळय तो एटॉमिक डायपोल बिहेवियर शो करतलो ना तो शो करपाक ना म्हळ्यार एटमा आमी एरो करून रिप्रेझेंट करतले ना कळलो हे एटमा कडेन एटॉमिक डायपोल आसा आपल्याला एटॉमिक डायपोल आसा ना तो मटेरियल मॅग्नेटिक मटेरियल ना तो कितें आसतलो नॉन मॅग्नेटिक मटेरियल तेच बरी लायन पळय इन अ डायमॅग्नेटिक मटेरियल each atom consists of paired electrons so net magnetic moment of each atom is 0 अशें चिंतवा शकता तुम्ही पळय हो करंट अशें मोशन आसा न्हू म्हाका सांग हे करंटा लागून मॅग्नेटिक मोमेंट कितें आसतलें हे करंटा लागून डायरेक्शन कितें आसतलें मॅग्नेटिक मोमेंटाचें हे करंटा लागून वयर न्हू कर्ल दी फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ करंट मॅग्नेटिक मोमेंट काय आसतलें वयर म्हाका सांग हे करंटा लागून मॅग्नेटिक मोमेंटाचें डायरेक्शन कितें आसतलें सकल करा कित्याक कर्ल दी फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ करंट सकल सो नेट मॅग्नेटिक मोमेंट कितें 0 हे इलेक्ट्रॉना लागून मॅग्नेटिक मोमेंट वयर हे इलेक्ट्रॉना लागून मॅग्नेटिक मोमेंट सकल सो नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच एटम विल बी इक्वल टू 0 सेकंड वन कितें पॅरामॅग्नेटिक मटेरियल एंड फेरोमॅग्नेटिक मटेरियल हा दोन्ही पॅरामॅग्नेटिक मटेरियल एंड फेरोमॅग्नेटिक मटेरियल पैरामैग्नेटिक मटेरियल एंड फेरोमैग्नेटिक मटेरियल दोन्ही शिक्या आम्ही बांगडा शिक्या पैरामैग्नेटिक मटेरियल एंड फेरोमैग्नेटिक मटेरियल both are magnetic material या non magnetic material magnetic material in these materials each atom consists of
each atom consists of unpaired electrons. So net magnetic movement Is not equal to 0. of each atom is not equal to 0. Not equal to 0. Suppose of paramagnetic material or ferromagnetic material. हांगी असले आयटम असतले पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल किती असतले आयटम्स असतले आपल्याला आयटम्स असतले असे आयटम्स असतले आता एक आयटमा पळयता झूम करून पळयता एखादा झूम करता आणि पळयता सो आयटमा भितर किती असतले न्यूक्लियस आणि किती असतले शेल म्हाका सांग हे आयटमा कडेन एक इलेक्ट्रॉन असतले दोन इलेक्ट्रॉन असतले एक इलेक्ट्रॉन अनपेड इलेक्ट्रॉन म्हळ्यार कितें वन इलेक्ट्रॉन सो एकच इलेक्ट्रॉन असतले थंय कितें आशिल्लें डायमॅग्नेटिक मटेरियला कडेन दोन इलेक्ट्रॉन फॉर पॅरामॅग्नेटिक मटेरियल आनी फेरोमॅग्नेटिक मटेरियल कितले इलेक्ट्रॉन असतले वन आता हो इलेक्ट्रॉनच मोशन करतलो सपोज मोशन करता तर करंटाच मोशन खंय असतलें अशें म्हाका सांग हो करंट कॅरिंग लूप जावना तो करंट कॅरिंग लूप कितें प्रोड्यूस करतलो मॅग्नेटिक मुवमेंट कितें प्रोड्यूस करतलो मॅग्नेटिक मुवमेंट म्हाका सांग आता हो मॅग्नेटिक मुवमेंट झिरो ना वयर आसा न्हू मॅग्नेटिक मुवमेंट सांग कितें नेट मॅग्नेटिक मुवमेंट इज नॉट इक्वल टू 0 तर कितें आशिल्लें वयर बी मॅग्नेटिक मुवमेंट आशिल्लें सकयल बी मॅग्नेटिक मुवमेंट आशिल्लें आनी नेट मॅग्नेटिक मुवमेंट कितें जातालें 0 सांग कितें m net is not equal to 0 म्हळ्यार कितें हांगा एटम आसा पळय तो कसो बिहेव करतलो एस एटॉमिक डायपोल म्हळ्यार हे एटमा अशें शो करू या एरो दाखोवन शो करू एरो दाखोवंक पडटा अशें पर मैंने क्या किया एटम को मैं कैसे लिख रहा हूँ एरो की तरह लिख रहा हूँ ठीक है एटम को मैं एरो की तरह रिप्रेजेंट कर रहा हूँ ऐसे कि सारे एटम क्या है एटॉमिक डायपोल है और फेरो नुली काढतो ना पैरा फेरो दोन्ही इन जनरल गेला ते फेरो मध्ये मुखार शिकयतलो कळ्ळें म्हळ्यार आपूण म्हणू चित्ता डायमॅग्नेटिक मटेरियला कडेन एटॉमिक डायपोल आसता ना सो तो मॅग्नेटिक ना पैरा आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियला कडेन एटॉमिक डायपोल आसता सो हो मॅग्नेटिक मटेरियल हय रीजन विचारल्यार एटम कितें आसा पॅड इलेक्ट्रॉन्स आनी हांगा कितें आसा अनपॅड इलेक्ट्रॉन्स पॅड असल्यार 0 नेट हां सांगा पॅरामॅग्नेटिक मटेरियला कडेन चड एटॉमिक डायपोल आसतले या फेरोमॅग्नेटिक मटेरियला कडेन चड एटॉमिक डायपोल आसतले फेरोमॅग्नेटिक मटेरियल कित्याक तो स्ट्रॉंग मॅग्नेटिक मटेरियल सारकें आणि एम नेटाच व्हॅल्यू किती असतले म्हाका सांगा मॅग्नेटिक मुवमेंटाच व्हॅल्यू किती असतले एमाच व्हॅल्यू किती असतले I into A हां NI बरयना कित्याक एकच लूप आसा न्हू एकच शेल आसा सो एनाच व्हॅल्यू कितें 1 सो मॅग्नेटिक मुवमेंट कितें असतले करंट इंटू एरिया हो करंट आनी हो एरिया For example, question here. Identify which one is diamagnetic material, which one is paramagnetic material, and which one is ferromagnetic material. Bhakti incomplete book. Direct exercise 2. Without writing algebra of expression of the will solve. अज्ञान प्लीज पढ़वा ले लेना अज्ञान ना पढ़ना तुम आइडेंटिफाई करा which one is dia, para, and ferro. First one is dia. Second one is
फेरो थर्ड वन इज पैरा और डाया हा फुल बरी ना डाया मॅग्नेटिक मटेरियल हो कितें सॉरी फेरो पण एग्जाम फुल बरी आहा तुम्ही फेरो डाया जर जावचे ना हो कितें पैरा आमचा डेटोमिक डायपोल असा सो चड स्ट्रॉंग मॅग्नेटिक मटेरियल सो फेरो मॅग्नेटिक मटेरियल पैरा आनी डाया आता diamagnetic material paramagnetic material and ferromagnetic material placed in external magnetic field सावधान आम्ही डायमॅग्नेटिक मटेरियल इन जनरल घेवपा ना कित्याक नॉन मॅग्नेटिक मटेरियल आमकां कितें जाय मॅग्नेटिक मटेरियल सो आमी इधर कितें यूज करपाक शकता तर पॅरा मटेरियल ऑर फेरो मटेरियल सपोज हांव पॅरामॅग्नेटिक मटेरियल घेता हो पॅरामॅग्नेटिक मटेरियल इनिशियली कितें आसता बरा एटम आसता पळय एटॉमिक डायपोल तिमी अशें अलायन आसनात स्ट्रेट अलायन आसनात ते कशे अलायन आसतात ते रँडमली अलायन आसतात अशे रँडमली अलाइनमेंट किती असता रैंडम असे डायपोल असे स्ट्रेट अलाइन असतले ना रैंडमली अलाइन्ड असतले कित्याक रैंडमली अलाइन्ड असतले कित्याक सराउंडिंग हो सराउंडिंग न्हू एटमा भायर हो कितें सराउंडिंग मध्ये टेम्परेचर आसा आता टेम्परेचर लागून कितें जातलो हे इलेक्ट्रॉन्स आसा पळय हो एटम आसा पळय तो कितें करतलो हो एटमच न्हू तेका आमी शो करतात एस एटॉमिक डायपोल आता एटम कितें करतलो हीट घेतलो आनी तेची कितें तेचे कितें येतलें कायनेटिक एनर्जी आनी सो अलाइनमेंट कितें जातलें डिस्टर्ब अशें आसतलें मागीर हांव कितें करतलो हांगा एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लायतलो असो एटमा भायर हांव कितें लायतलो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हेका हांव कितें बरयता बी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आज म्हाका सांगा डायपोल आसा मॅग्नेटिक फील्ड आसा आता मॅग्नेटिक फील्ड कितें करतलो डायपोलाचे टॉर्क लावचो ना हे डायपोलाचे टॉर्क लावचो ना हो डायपोल कितें जातलो रोटेट 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 तो सगळे डायपोल कितें जातले रोटेट आनी सगळे डायपोल खंय अलाइन करतले एट द डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस राइट अच्छा बोल हो एटॉमिक डायपोल आनी कितें लायलो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हो डायपोल कितें जातलो अलाइन जातलो इन द डायरेक्शन ऑफ फील्ड राइट हो आता डायपोल आसा पळय तो कितें जातलो अलाइन जातलो इन द डायरेक्शन ऑफ फील्ड सपोज एक डायपोल अशें आसा तो कितें जातलो अलाइन जातलो इन द डायरेक्शन ऑफ फील्ड ते सगळे एटॉमिक डायपोल आसा पळय तेंचेर कितें लागतले टॉर्क आनी सगळे डायपोल खंय अलाइन जातले इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड सो मटेरियल कशें दिसतलें अशें सांग तुमी मटेरियल कशें दिसपाना अशें सगळे एटॉमिक डायपोल कितें जातले अलाइन सगळे एटॉमिक डायपोल कितें जातले अलाइन आनी हो कितें एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड सगळे एटॉमिक डायपोल कितें जाले अलाइन आता हे मटेरियला भितर सगळे एटॉमिक डायपोल कितें जाले अलाइन आता एटॉमिक डायपोल आसा पळय आता मटेरियल आसा पळय तो आपल्याला ओन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतालो कित्याक एटॉमिक डायपोल कितें प्रोड्यूस करता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करता डायपोल कितें प्रोड्यूस करता तो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करता सारखे एक्सियल पोझिशन इक्विटोरियल पोझिशन तुमी शिकलात म्हळ्यार हो मटेरियल बी आपल्याला ओन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतलो म्हळ्यार हे मटेरियला भितरल्यान बी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस जातलें अशें तेका कितें म्हणटलो इंटरनल मॅग्नेटिक फील्ड सांग इनिशियल एक्सटर्नल फील्ड आशिल्लें कित्याक नाशिल्लें कित्याक एटॉमिक डायपोल्स कितें आशिल्ले रँडमली ओरिएंटेटेड एक्सटर्नल म्हणून मॅग्नेटिक फील्ड लायल्यार कितें जालें सगळे डायपोलाचेर टॉर्क लागलो आनी सगळे डायपोल खंय अलाइन जाले इन द डायरेक्शन ऑफ फील्ड आता मटेरियल मॅग्नेटायज जालो हो मटेरियल मॅग्नेटायज जालो न्हू हो मटेरियल कितें करतलो आपल्याला एक ओन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतलो ते मॅग्नेटिक फील्डाक कितें म्हणटले इंटरनल मॅग्नेटिक फील्ड सो मटेरियलाक कडेन कितें आसा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आसा आनी कितें आसा इंटरनल मॅग्नेटिक फील्ड हा बरें येता इलेक्ट्रोमैग्नेट है पहला अचरा उठाने को लेके जाते थे करंट पास करते तो उसमें वो मैग्नेटिक प्रॉपर्टी आ जाती है डिस्क पे अशें दिता तुमी एटॉमिक डायपोल्स तुमी आयकतात ना हांव कोण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हांव सांगल्यार शिकतले न्हू तुमी
अलायन जातलो एक डायरेक्शनाचेर लो कमी गेलो कळ्ळें? बदल्यान रँडम हय मोशन तो इंटेंसिटी चड दितले आणि नेट मॅग्नेटिक फील्ड कितें तुमची रिजल्ट एग्जामीक घेवन मार्क्स येतलो when we place paramagnetic material, when we apply external magnetic field around paramagnetic or ferromagnetic material प्रश्न आता we have something. First one. Initially, atomic dipoles inside the paramagnetic and ferromagnetic material are randomly aligned, are randomly oriented. Due to surrounding temperature. On applying external magnetic field, torque acts on each dipole and all atomic dipoles gets aligned in the direction of external magnetic field, due to which material gets magnetized and produces its own internal magnetic field. Initially, atomic dipoles inside the paramagnetic and ferromagnetic material are randomly arranged due to surrounding temperature. On applying external magnetic field, torque acts on each dipole and all atomic dipoles gets aligned in the direction of external magnetic field. The third point is that due to which material gets magnetized and produces its own internal magnetic field. Right? वो मटेरियल पैरामॅग्नेटिक मटेरियल आहे. सो किती आसपास आहे मॅग्नेटिक मटेरियल. पण कोण अजून नेट मॅग्नेटिक मुवमेंट झिरो मटेरियलाक अजून नेट मॅग्नेटिक मुवमेंट अजून किंवा मॅग्नेटिक मटेरियल न्हू. कित्याक सांग एटॉमिक डायपोल आसा बट सगळ्याचे डायरेक्शन फिक्स आसा ना. म्हणल्यार हो एटॉमिक डायपोल आसा न्हू. हो एटॉमिक डायपोल कितें करतलो हो मॅग्नेटिक मुवमेंट कितें करतलो हे मॅग्नेटिक मुवमेंटा कॅन्सल करतलो हो मॅग्नेटिक मुवमेंट कितें करतलो हे मॅग्नेटिक मुवमेंटा कॅन्सल करतलो. स्टील हांगा नेट मॅग्नेटिक मुवमेंट कितें आसा मटेरियलाचे नेट मॅग्नेटिक मुवमेंट कितें आसा झिरो. कित्याक हो एटॉमिक डायपोल हे एटॉमिक डायपोला कॅन्सल करतलो हो एटॉमिक डायपोल हे एटॉमिक डायपोला कॅन्सल करतलो. अजून नेट मॅग्नेटिक मुवमेंट हे फुल मटेरियलाचे कितें झिरो न्हू. आफ्टर कितें अप्लायिंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नेट मॅग्नेटिक मुवमेंट कितें आसतलें नॉट इक्वल टू झिरो. कित्याक सगळ्याच मॅग्नेटिक मुवमेंट काय आसा हे डायरेक्शन आसा पळय. एक्झाम्पल येता इनिशियली फेरोमॅग्नेटिक आनी पॅरामॅग्नेटिक मटेरियल आसता पळय तो मॅग्नेटिक मटेरियल आसता इनिशियली
ना इथं सराउंडिंग टेम्परेचर इतलं हाय असा की सगळे ॲटॉमिक डायपोलाचे अरेंजमेंट किती असा रँडम आणि नेट मॅग्नेटिक मुवमेंट किती आहे मटेरियलाचे झिरो आफ्टर अप्लाइंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड सगळ्याचे किती लागता टॉर्क लागता आणि सगळ्याचे डायरेक्शन किती जाता सेम सो आता आमचं नेट मॅग्नेटिक मुवमेंट इक्वल टू झिरो असा ना सो बेसिकली मटेरियल की झालं मॅग्नेटाइज जाऊ ना मटेरियल की झालं मॅग्नेटाइज ह्या चॅप्टरा भितर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आसा पळय तेका आमी डी एक्सटर्नल केन्ना बरयचे ना डी एक्सटर्नल जाग्यार आमी बरयतले एच एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आमी हे सिंबल दिवचे ना किती दितले आमी एच एच कितें एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड हो तो फील्ड मटेरियला किती करता मॅग्नेटाइज करता न्हू तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हांव एच बरयतलो एच कितें एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड जेन्ना एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड लायता मटेरियल मॅग्नेटाइज जाता सो मटेरियलाचे मॅग्नेटायझेशन आमी कशें काय मेजर करतले बाय युजिंग दी सिंबल आय आता आमी आनी टर्म आसता आय म्हण एक टर्म आसता आय म्हणल्यार कितें खबर आहा मॅग्नेटायझेशन वेक्टर मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आय आमी म्हणटा तर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी आनी तो बरयतलो इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन की सांगता म्हणल्यार जेन्ना एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लायता मटेरियल कितले मॅग्नेटाइज जाता ते आमी कशें मेजर करतले बाय फायंडिंग दी व्हॅल्यू ऑफ आय सपोज मटेरियल चड मॅग्नेटाइज जाता जाल्यार आयाच व्हॅल्यू कितें आसतले चड सपोज मटेरियल कमी मॅग्नेटाइज जाता जाल्यार आयाच व्हॅल्यू कितें आसतले कमी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आयल्यार कितें जाता डायपोल्स अलायन जातात सो आता मटेरियल कितें जालो मॅग्नेटाइज जालो सो कितले मॅग्नेटाइज जाला मटेरियल ते आमी कशें फायंड करतले बाय कॅल्क्युलेटिंग दी व्हॅल्यू ऑफ आय आयाच व्हॅल्यू चड म्हळ्यार मटेरियल चड मॅग्नेटाइज जाला आयाच व्हॅल्यू कमी म्हळ्यार कितें मटेरियल कमी मॅग्नेटाइज जाला सो एच एच कितें एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड सिंबल आमी बी एक्सटर्नल बरयतले ना सिंबल आमी कितें बरयतले एच सो एच कितें इट इज that value of external magnetic field it is that value of external magnetic field for which material becomes magnetized material magnetizes material gets magnetized H कितें H असले व्हॅल्यू ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड फॉर which मटेरियल कितें जातलो मॅग्नेटाइज सपोज एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आसा 10 टेस्ला आणि डायपोल आसा म्हणजे अलाइन जायना आणि 10 टेस्ला मॅग्नेटिक फील्ड लायले तरी सुद्धा डायपोल अलाइन जायना सपोज हांव 50 टेस्ला मॅग्नेटिक फील्ड लायता तरी सुद्धा मटेरियल मॅग्नेटाइज जायना सपोज हांव 20 टेस्ला मॅग्नेटिक फील्ड लायता आणि मटेरियल कितें जाता मॅग्नेटाइज म्हणजे सगळे ॲटॉमिक डायपोल अलाइन जातात तेन्ना हांवें 20 टेस्ला कितें म्हणटलो एच जेन्ना 20 टेस्ला कितें म्हणटलो एच एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड हम लोग ऐसा बोलते हैं कि एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड क्या हुआ एच अगर मैं 10 टेस्ला लगाया एटॉमिक डायपोल अलाइन हो रहा है नहीं 15 लगाया तो भी एटॉमिक डायपोल अलाइन हो रहा है नहीं जब मैंने 20 टेस्ला ये लगाया एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड तब सारे एटॉमिक डायपोल क्या होने लगे अलाइन होने लगे तो ये एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड की वैल्यू को हम लोग क्या बोलेंगे एच external magnetizing field किधर है it is the that value of external magnetic field for which material gets magnetized right मागिर किती येता एक आय किती आय आमी म्हणतात इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन सिंबल किती येतात आय तर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हळ्यार किती इट टेल्स us how much the material is magnetized after applying external magnetizing field
मॅग्नेटायझिंग फील्ड. आय की सांगता मटेरियल कितले मॅग्नेटायज जालो आफ्टर अप्लायिंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. मटेरियल कितले मॅग्नेटायज जालो आफ्टर अप्लायिंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. पण इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन की सांगता इट टेल्स अस हाउ मच द मटेरियल इज मॅग्नेटाइज्ड आफ्टर अप्लायिंग एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड. सपोज मटेरियल चड मॅग्नेटायज जाता आफ्टर अप्लायिंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जाल्यार आयाच व्हॅल्यू चड आसतले कमी आसतले चड आसतले. सपोज कमी मॅग्नेटायज जाता जाल्यार आयाच व्हॅल्यू चड आसतले कमी आसतले कमी आसतले. सो एक्सटर्नल फॅक्टर कोण एच न्हू, इंटरनल फॅक्टर कोण आय. म्हाका सांग मटेरियल चड मॅग्नेटायज जाता जाल्यार तो चड इंटरनल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतलो. हय. सपोज आयाच व्हॅल्यू चड हे इंटरनल मॅग्नेटिक फील्ड चड. सपोज आयाच व्हॅल्यू कमी हे इंटरनल मॅग्नेटिक फील्ड कमी. यस. So basically external factor कोण H, external factor कोण H आणि internal factor कोण I. बेटा मटेरियलाचे नेट मॅग्नेटिक फील्ड नेट मॅग्नेटिक फील्ड ऑफ मटेरियल मटेरियलाचे नेट मॅग्नेटिक फील्ड कोणाचे डिपेंड करता एक्सटर्नल फॅक्टराचे डिपेंड करता आणि कोणाचे डिपेंड करता प्लस इंटरनल फॅक्टराचे डिपेंड करता. चड मॅग्नेटायझिंग फील्ड आयल्यार कितें जातले मटेरियला भितर कितें आसतलें चड मॅग्नेटिक फील्ड आसतलें पळय नेट मॅग्नेटिक फील्ड कितें आसतलें मटेरियला भितर नेट मॅग्नेटिक फील्ड कितें आसतलें बी एक्सटर्नल प्लस बी इंटरनल आसतलें न्हू. मटेरियला भितर नेट मॅग्नेटिक फील्ड कितें बी एक्सटर्नल प्लस बी इंटरनल. सपोज एच चड जाल्यार बी एक्सटर्नल चड. सपोज आय चड जाल्यार बी इंटरनल चड. नेट मॅग्नेटिक फील्ड आसा पळय मटेरियला भितर नेट मॅग्नेटिक फील्ड कोणाचेर डिपेंड करता एक्सटर्नल फॅक्टराचेर डिपेंड करता आणि कोणाचेर डिपेंड करता इंटरनल फॅक्टराचेर डिपेंड करता. म्हणजे अशें करूं शकना हांव नेट मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू H which is external factor and I internal factor कितें I. आता कितें करता हे प्रपोर्शनॅलिटी रिमूव करता आणि हांव बरयता म्यू नॉट H प्लस I. सो मटेरियला भितर नेट मॅग्नेटिक फील्डाचो फॉर्म्युला कितें म्यू नॉट H प्लस I. म्यू नॉट H प्लस I. कळ्ळें मटेरियलाचे नेट मॅग्नेटिक फील्ड तुमी कशें फायंड करतले बाय युजिंग दिस फॉर्म्युला म्यू नॉट H प्लस I. आणि म्यू नॉटाची व्हॅल्यू किती आसतले 4 पाय into 10 to the power minus 7. H कितें एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड आणि I कितें मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन.